ट्रेकर्स, गोष्ट एका प्रवासाची. मागचा दरवाजा पाहिला, हत्ती दरवाजा. सरांनी छान तिकडे त्या दरवाजाची माहिती दिली. त्यानंतर तुमच्या मागच्या बाजूला आता एक दरवाजा आहे, शिवाई देवी दरवाजा त्याचं नाव आहे. इथनं दरवाजा सगळ्यांना दिसेल. तो दरवाजा पाहून काही समजतंय का कोणत्या काळामधला तो दरवाजा असावा? हा, अच्छा. ज्यांना दिसतंय अलीकडल्या लोकांना, कोणत्या काळातला तो दरवाजा असावा? हा, यस, अगदी बरोबर. हेच मला अपेक्षित होतं की त्याच्यावरती महिरप आहे, याचा अर्थ ते पेशव्यांनी बांधलेला आहे. सो हा फॉर्मॅट तुमच्या लक्षामध्ये आला. इथून पुढच्या काळामध्ये, इथून पुढे तुम्ही कोणत्याही किल्ल्यावरती जाल, त्या दरवाजांच्या स्ट्रक्चर याच्यावरनं तुम्ही समजून घ्याल. हा अगदी नंतरच्या काळामध्ये किंवा किल्ल्याच्या आस्थाच्या काळामध्ये बांधलेला दरवाजा आहे आणि बऱ्यापैकी तो शाबूत आहे. त्याचा जीर्णोद्धार देखील केलेला आहे. आता गडाच्या पुढच्या टप्प्यामध्ये आलोय. ऑलमोस्ट 50% किल्ला आपण कव्हर केलेला आहे. आता आपण पुढे शिवाई देवीच्या मंदिरामध्ये जाणार आहे. शिवाई देवी विषयी कोणाला काही माहिती आहे का? शिवाई देवी कोण होत्या, त्यांच्याबद्दल काय कोणाला माहिती आहे थोडक्यात? ओके, मॅडमचं असं म्हणणं आहे की शिवाई देवीवरनं महाराजांना नाव ठेवलेलं, शिवाजी असं नाव ठेवलेलं आहे. अजून कोणाला काही माहिती आहे? लेण्यांमध्ये होता शाहू महाराजांच्या काळात, म्हणजे पेशवेकालीन. त्याच्यामध्ये तो तांदळावरती आणून त्याची तिथे प्रतिष्ठापना केलेली आहे. ओके, सो मी हे वारंवार का विचारतोय? ॲज अ टीचरच्या रोलमध्ये आता मी पुढे आहे. मी नुसतं बोलत राहिलो तर तुम्हाला काय ते घुसणार नाही व्यवस्थित. आता आपण मंदिरामध्ये जाणार आहोत. तिथे जाऊन जास्त जागा नाही आहे म्हणून मी इथनंच माहिती थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतोय. जिजामाता जेव्हा गरोदर होत्या, ह्या किल्ल्यावरती त्या राहायला होत्या असं पण म्हणूयात. किल्ल्याच्या वरच्या भागामध्ये सरकारवाडा आहे, तिकडे जिजामाता राहायच्या. आणि त्याच काळामध्ये यवनांनी जो काही आपल्या प्रजेला त्रास द्यायचे ते लोक, किंवा त्या गोष्टी फोडून सांगणं सुद्धा क्लेशदायक, खूप विचित्र आहे. इतक्या वाईट पद्धतीने ते आपल्या रयतेवरती अन्याय करत होते, जे काही यवन होते, जे कोणी मुघल होते. सो ह्या त्रासाला प्रजा कुठंतरी कंटाळली होती. सो जिजामातांनी ह्या मंदिरामध्ये जेव्हा त्या दर्शनाला यायच्या, तेव्हा जिजामाता शिवाई देवीकडं मागणं मागायच्या की देवी, आता मी थकली अगं, मला हे बघवतच नाहीये. म्हणजे माझ्या लोकांची जी पिळवणूक होतीये ना, ती कुठेतरी आता असहनीय झाली आहे मला. तर तू मला माझ्या पोटाला असा पुत्र दे की जो माझ्या प्रजेचं रक्षण करेल. आणि असं म्हणतात की देवीने जिजामातांना कौल दिला आणि त्यांच्या पोटी शिवाजी महाराज जन्माला आले. महाराजांचं खरं तर नाव शिवा असं आहे. ते नाव एकेरी उच्चारणं चुकीचं म्हणून त्यांना आपण जी असं म्हणतो, शिवाजी असं ते नाव पूर्ण झालं. आणि अजूनही चांगला प्रकार म्हणजे शिवाजी महाराज हे चांगला फॉर्मॅट आहे बोलायचा. सो नंतरच्या काळामध्ये जेव्हा शिवाजी महाराज जिजामातांच्या पोटी जन्माला आले, तेव्हा ते दोघेही ह्या मंदिरामध्ये येत असायचे दर्शनाला, अगदी दररोज सकाळी. तर ज्या मंदिरामध्ये आपण जाणार, त्या मंदिराचं पावित्र्य एवढं आहे की शिवाजी महाराजांना आपण प्रत्यक्षामध्ये पाहिलं नाहीये. जे आहे आपल्यापैकी कोणी जे लाईव्ह महाराजांना पाहिलं? कोणीच नाही, किंवा महाराजांना आपण अनुभवलं पण नाही. परंतु आत्ता अशी संधी आहे की त्या मंदिरामध्ये शिवाजी महाराज आले होते. बाकीच्या वास्तूंविषयी आपल्याला माहिती नाही खेळतपणे की तिथे महाराज आले असतील किंवा नसतील, परंतु त्या मंदिरामध्ये शिवाजी महाराज 100% आलेले आहेत. कल्पना करा, आता ही मागचं बाळ जसं ओरडतंय तसंच महाराज असतील जेव्हा 2.5-3 वर्षाचे असतील. तर महाराज असं इकडं ह्या कोणाऱ्यात जात असतील, त्या कोणाऱ्यात जात असतील, ह्या खांबाला हात लावत असतील, ते लहान बाळ असं दुडू पळतं तसे महाराज पळत असतील. सो तिथे महाराजांचा चरण स्पर्श झालेला आहे. सो इतक्या पवित्र वास्तूमध्ये आता आपण जातोय. माझी विनंती असेल की आपण सगळेजण तिथे गेल्यानंतर 5 मिनिटं बसूयात, डोळे बंद करून आपण तिकडे बसूयात आणि 100% तिकडे आपल्याला शिवाजी महाराज जाणवतील. आपण महाराजांना पाहू शकलो नाही, पण तिथे आपल्याला महाराजांची जाणीव होईल. ठीक आहे, या पलीकडे पुढे जाऊन मंदिरात मी माहिती देऊ शकत नाही, जास्त शांतता भंग करायला नको म्हणून ते थोडंसं सांगतो. आतमध्ये शिवाई देवीच्या 2 मूर्ती आहेत. सगळ्यात पुढच्या बाजूला तांदळा आहे, जो की शेंदूर लावलेला आहे. शेंदूर म्हणजे ज्यांना समजत नसेल, मी ज्या रंगाचा हा शर्ट घातलाय अशा रंगाची छोटीशी एक मूर्ती पुढे असते. तांदळा मूर्ती, तिला कोणताही शेप नसतो, तर ती स्वयंभू मूर्ती आहे, म्हणजे आपोआप प्रगट झालेली किंवा ती तिकडे पहिल्यापासून आहे अशी ती मूर्ती, स्वयंभू मूर्ती.
आणि त्या मूर्तीच्या पाठीमागच्या बाजूला उत्सव मूर्ती आहे. उत्सव मूर्ती म्हणजे ज्या मूर्तीची पूजा केली जाते. सो अशा 2 शिवाई देवीच्या मूर्ती आतमधल्या बाजूला आहेत. आणि हे शिवाई देवीचं जे काही मंदिर आहे ते डोंगराच्या आतमध्ये एक 15 ते 20 फूट कोरलेलं आहे. सो आपण डायरेक्टली डोंगराच्या आतमध्ये जातो, एका लेणी सदृश्य जागेमध्ये प्रवेश करतो आणि मग तिकडे ते आपलं मंदिर आहे. आणि समोरच्या बाजूला जो आपल्याला सभागृह दिसतोय त्या सभागृहाचा जीर्णोद्धार आत्ता मागच्या 2-2.5 वर्षांपूर्वी झाला आहे. पेशव्यांच्या काळामध्ये साधारण ते बांधलं होतं, परंतु त्यातला 60% भाग असा आहे की तो ॲज इट इज आहे. तो कुठेही डिस्ट्रॉय किंवा त्याचं कुठेही नासधूस जास्त झाली नव्हती, म्हणून तो ॲज इट इज मंदिर जुन्या काळातलं आत्ता आपल्याला पाहायला मिळते. आतमध्ये गेल्यानंतर फोटोग्राफी अलाउड नाही आहे, व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. सो आतमध्ये गेल्यानंतर कोणी फोटो व्हिडिओ काढू नका, तिथे डिस्टर्ब होईल असं काही करू नका. आणि जी मी तुम्हाला विनंती केली होती की आपण तिकडे एक 5 मिनटं सगळेजण बसूयात, शांतपणे बसूयात आणि महाराज तिकडे अनुभवूयात. आणि एकाला जरी असं वाटलं की ओंकार मला तिकडे महाराज मी जाणवले बरं का, तरी माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट असेल. ओके, आपण आतमध्ये जाऊ आणि मग पुन्हा इकडे येऊन भेटू. आपण जो पहिला कोणत्या काळात होता? पहिला किल्ले स्थापत्य आपण हळूहळू पाहत चाललोय. त्याच्याबरोबर मंदिर स्थापत्य हे विशेषतः हिंदू धर्मातलं एक वेगळा आस्पेक्ट आहे की ज्याच्यामुळं आपली ओळख आपल्याला मिळते आणि एक आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त करण्याचं ठिकाण म्हणजे मंदिर. याच अनुषंगाने आपण वेगवेगळ्या मंदिरांना, मग ते प्राचीन असतील, पुरातन असतील, मध्ययुगीन कालखंडातील असतील, ते अगदी अर्वाचीन काळातील असतील तर किंवा नव्याने बांधलेले असतील, या सर्व मंदिरांकडे एका वेगळ्या श्रद्धेने आपण पाहत आहोत. ही मंदिर ही संकल्पना म्हणजे देव आणि त्यांचं पूजन हे अगदी वैदिक काळापासून चालत आलेली आपली प्रथा आणि परंपरा आहे. आणि त्याच प्रथा परंपरेनुसार मग घडवलेल्या मूर्त्यांच्या स्वरूपात, निर्विकार किंवा निराकाराच्या स्वरूपात ईश्वर आपण पूजू लागलो. त्याच्यानंतर हळूहळू मनुष्य रूपामध्ये पूजन होऊ लागलं, मग त्या मूर्त्यांच्या स्वरूपात. आणि अशा पद्धतीने मूर्तीपूजा ही हिंदू धर्माचा एक अविभाज्य भाग ठरली. हे मंदिर स्थापत्य हे खूप वेगळा प्रकार आहे, तो थोडक्यात समजून घेऊया. आता इथलं जे मंदिर आहे, जे आपण आई शिवाईचं मंदिर ज्याला म्हणतो, तुम्ही जिथे बसलेला आहात हे काय आहे? हा भाग मंदिराचा कोणता म्हणतो आपण? याला सभा मंडप. आणि आतला जो भाग आहे त्याला गाभारा किंवा गर्भगृह. तसं पाहायला गेलं, मंदिर ही वास्तू पुरुषाच्या रचनेनुसारच ती बांधली गेलेली असते. विशेषतः शिवाची आणि विष्णूची मंदिरं आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. तिथेही अशी मजा आहे की जुन्या प्राचीन काळापासून ते मध्ययुगीन कालखंडापर्यंत शैव आणि वैष्णव हे 2 संप्रदाय. वैष्णवांनी मंदिरांचं निर्माण केलंय, शैवाला अर्पण केलंय. शैवांनी मंदिराचं निर्माण केलंय, शिवाला किंवा विष्णूला अर्पण केलेलं आहे. अशी वेगवेगळी उदाहरणं त्या मंदिराच्या स्थापत्य रचनेनुसार आणि तिथल्या शिल्पकलेनुसार आपल्याला सांगता येतात. प्रामुख्याने शिवालय जर पाहिली तर शिवालयाचे जे वेगवेगळे उपांग आहेत, मग त्याच्यामध्ये सुरुवात होते ती नंदी मंडप. नंदी मंडप म्हणजे जिथे नंदी बसवलेला असतो आणि त्याच्यावर मेघडंबरी असते किंवा छत असतं, अशा स्वरूपाची ती रचना. ते नंदी मंडपानंतर अर्धमंडप येतो, अर्धमंडपानंतर मुखमंडप येतो, मुखमंडपानंतर मग सभामंडप येतो, सभामंडपानंतर अंतराळ आणि अंतराळानंतर गर्भगृह, ज्याला आपण गाभारा म्हणतो.
अशी ही मंदिर स्थापत्याची एक रचना असते. प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला या 5ही रचना दिसतील का? अजिबात नाही. तुम्ही जर वेरूळची लेणी पाहिली असतील, कोणी कोणी पाहिली आहे? तिथलं कैलास लेणं जर पाहिलं तर कैलास लेणं हार्डली 1-2 तासात पाहून पूर्ण होतं, बरोबर ना? आम्हाला 7 दिवस लागले होते तरी आमचं पूर्ण नाही झालं. तिथे मात्र मंदिर स्थापत्याची सर्व अंग आपल्याला अगदी सुयोग्य रीतीने पाहता येतात. मग काही ठिकाणी फक्त सभामंडप आहे, काही ठिकाणी अर्धमंडप आणि गर्भगृह आहे, काही ठिकाणी तर फक्त अंतराळ आणि गर्भगृह अशी जागेच्या उपलब्धतेनुसार आणि त्याचबरोबर त्या मंदिराच्या बांधणीला त्या काळात उपलब्ध झालेला निधी यानुसार त्या मंदिराचे कमी जास्त प्रमाणात रचना असलेले आपल्याला दिसून येते. आता इथे गडावर हे मंदिर असण्याचं कारण तर आई शिवाई ही शिवनेरीची गडदेवता आहे. प्रत्येक महाराष्ट्रातले तरी किमान प्रत्येक किल्ल्यावर एका देवतेचं किंवा देवीचं मंदिर तुम्हाला हमखास भेटेल. म्हणजे पूर्वजांना किती माहिती होतं की काळ किती बदलणार आहे भविष्यात. 21व्या शतकापर्यंत माणूस हळूहळू देवळांचं अस्तित्व विसरून जायला लागेल, पण गडांकडे परत माणसांनी वळलं पाहिजे आणि पुन्हा नाही गडांकडे तर किमान मंदिर आहे तिथं या भावनेने तरी लोक तिथपर्यंत पोहोचतील. म्हणून त्या काळापासून मंदिरही डोंगरांवर उभारली गेलेली आहे. इथलं महात्म्य ज्या कारणासाठी तुम्ही बसलेला आहात, शिवजन्मामध्ये ते सगळं डिटेलिंग येईलच. शेवट आपण शिवजन्माने करणार आहोत. पण जो प्रसंग इथे घडलेला आहे तो साधारणतः काळ 1629 डिसेंबर पर्यंतचा तो काळ असावा. आणि या काळामध्ये आसमानी सुलतानी दोन्ही प्रकारची संकट या जुन्नर आणि जुन्नर परिसरावर कोसळलेली आहेत. जिजाऊ माँसाहेब गरोदर अवस्थेत शिवनेरी किल्ल्यावर त्यांचं वास्तव्य आहे. ते शहाजी महाराज साहेबांनी इथे का ठेवलं, इथली परिस्थिती काय होती, इथले किल्लेदार कोण होते, काय काय एकंदरीत कोणकोणत्या समस्यांना त्यांना तोंड देत पुढे जावं लागलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण तिथे पाहणार आहोत. पण जिजाऊ माँसाहेब जेव्हा गडावर मुक्कामी असताना गर्भारपणामध्ये परिस्थिती अशी आली आहे की सतत परकीय आक्रमकांचे हल्ले चालू आहेत, लोकांवर प्रचंड अन्याय अत्याचार होत आहेत. जे इतकी अन्यायाची परिसीमा गाठलेली आहे की जनता त्रस्त झालेली आहे. कोणीतरी जन्माला यावं आणि आपलं रक्षण करावं, आपल्या मालमत्तेचं रक्षण करावं, आपल्याला जीवन जगण्याची हमी कोणीतरी द्यावी, असं कोणीतरी जन्माला आलं पाहिजे असं प्रत्येकाच्या मनात होतं. फक्त जी आजची विचारसरणी आहे ना तशीच कदाचित त्या काळात असावी, कारण प्रत्येक जण हा विचार करत होतो माझ्या घरात नको. कदाचित तशी विचारसरणी असू शकेल. पण हे सगळं माजलेलं अराजक पाहता आणि ही दोन्ही संकट आसमानी आणि सुलतानी ही दोन्ही संकट झेलत जिजाऊ माँसाहेब इतक्या उद्विग्न झालेल्या आहेत, इतका संताप त्यांना झालेला आहे, इतका क्रोध आलेला आहे. त्याला कारण खूप वेगवेगळी झालेली आहेत. आणि ईश्वराचा धावा करत आपल्याला तारणारा एकच तारणहार तो म्हणजे सर्व शक्तिमान ईश्वर. आणि साक्षात त्या ईश्वराचा अंशच जर या गडावर विराजमान आहे तर त्या विराजमान असलेल्या ईश्वरी अंशाच्या जवळ जाऊनच मी जर ईश्वराला मनोभावे आर्त हाक दिली, साथ घातली, तर तोच साक्षात उतरेल या पृथ्वी तलावर आणि या दुर्जनांचा निपात करेल आणि आपल्या लोकांचं महाराष्ट्र धर्माचं रक्षण संरक्षण करेल. ही
खात्री जेव्हा त्यांना जिजाऊ मासाहेबांना झाली तेव्हा जिजाऊ मासाहेब स्वतः इथे आलेले आहेत. आई शिवाईचं मनोभावे दर्शन घेतलेलं आहे. साधारणतः 8वा 9वा महिना, 9वा किंवा 10वा महिना, सॉरी 7वा किंवा 8वा महिना चालू असेल. या दरम्यान जिजाऊ मासाहेब प्रत्यक्षात तिथे आल्या, दर्शन घेतलंय आणि तुम्ही जिथे बसलेला आहात त्याच सभा मंडपातून जिजाऊ मासाहेबांनी टाहो फोडून आर्त हाक घातलेली आई शिवाईला की आई, या महाराष्ट्र धर्माचं रक्षण करण्यासाठी, या रयतेचं पालन करण्यासाठी, रयतेला जगण्याची हमी देण्यासाठी कोणीतरी जन्माला येऊ दे. तो दुसरा तिसरा कोणी नाही. माझ्या पोटामध्ये जो अंकुर वाढतोय तो जर मुलगा झाला तर त्या मुलाच्या माध्यमातून या महाराष्ट्र धर्माचं रक्षण होईल. तो रक्षण करणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला येऊ दे. असा पुत्र जर जन्माला आला तर मी त्या मुलाचं नाव तुझ्या नावाने ठेवेल, अशी आर्त हाक जिजाऊ मासाहेबांनी या ठिकाणीच मारलेली आहे. आणि म्हणून जे मुलगा जो झाला त्या मुलाचं नाव शिवाजी, हे शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी हे नाव ठेवलं गेलं. आणि तिथून पुढे तर आपल्याला 1680 पर्यंतचा इतिहास, 18व्या शतकापर्यंतचा इतिहास, की ज्या काळामध्ये एक काळ असा आलेला आहे की 18व्या शतकामध्ये साधारणतः 1773 पासून त्या दरम्यानच्या काळामध्ये पुढे 1818 पर्यंत अगदी अख्खा भारत मराठ्यांनी व्यापून टाकलेला आहे. अख्ख्या भारतावर कब्जा मिळवलेला आहे. जनरली म्हटलं जातं की मोगलांकडून ब्रिटिशांनी भारत हस्तगत केला, अजिबात नाही, मराठ्यांकडून. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मराठा हा शब्द जेव्हा म्हणेल त्याचा अर्थ तत्कालीन महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेल्या 18 पगड जातीची सर्व प्रकारची लोक की ज्यांनी स्वराज्यासाठी योगदान दिले ते सर्व म्हणजे मराठा. आणि हे सगळे मराठा एकवटलेले आहेत. ज्यांनी कोणी एकवटून घेतलेलं आहे, त्यांना गोळा केलेला आहे, ते बीज कोणत्या देवीच्या आशीर्वादाने मिळालेलं आहे तर ते या आई शिवाईच्या. आणि इथेच आई शिवाईने ती आर्त हाक घातलेली आहे. आणि तिथून पुढे खऱ्या अर्थाने स्वराज्याचा तो महामेरू उभा राहिलाय, इतका उभा राहिलाय की अख्खा हिंदुस्थान मराठ्यांनी पादाक्रांत केला. ती ही जागा आहे. इथलं मंदिर स्थापत्य जर पाहिलं तर हे जे खांब आहे, जशी तुम्ही बाहेरचा जो दरवाजा, ज्या दरवाजातून तुम्ही आत आला त्या दरवाजाचं स्थापत्य पाहिलं का कसं आहे? महिरपी कमान आहे. तुम्ही जेवढे मंदिरं पाहाल आणि त्या मंदिराचे अशा प्रकारे तुम्हाला कार्विंग दिसेल, ही सगळी मंदिरं ही मराठा कालीन स्थापत्याचे आदर्श नमुने आहेत. ही जुनी मंदिरं आहेत, पुरातन मंदिरं आहेत. शनिवारवाडा जर पाहिला तोही तुम्हाला तसाच दिसेल. अगदी महाराष्ट्रातली सगळे मंदिरांची, याला अजून एक प्रकारे संबोधलं जातं ते म्हणजे पेशवेकालीन स्थापत्य. पेशवेकालीन आणि मराठा स्थापत्य दोन्हीही एकच आहेत. आणि त्याचे हे उत्कृष्ट नमुने आहेत. जुन्नर शहरामध्ये सुद्धा 12 शिवालय आहेत. 12 ज्योतिर्लिंगाची 12 शिवालय, आणि ती सगळी मराठा काळातच म्हणजे पेशवे काळामध्येच झालेली आहेत. तर त्यांचंही स्थापत्य कधी जुन्नर शहरामध्ये फिरलात तर अवश्य तुम्हाला पाहता येईल. मॅडम, दरवाजाने काय असू शकतं? राणी मेण्यामध्ये बसून जायची. येस, मेणा म्हणजे आपण त्याला हिंदीत डोली म्हणतो आणि मराठीत पालखी म्हणतो. त्या काळातला नियम असा होता की जे प्रत्येकाची ग्रेड असायची, म्हणजे जसं आपल्याकडे शिपाई असतो, प्युन असतो, मग क्लर्क असतो, मग सिनियर क्लर्क असतो, मग ऑफिसर असतो, HR असतो, जनरल मॅनेजर असतो, नंतर डायरेक्टर मॅनेजर, अशा पद्धतीने रँक होत्या. तर प्रत्येक रँकला एक त्याचं ठराविक वाहन म्हणजे त्याच्यासाठी एक सुविधा असायची. जसं आता आपण पण कंपनीत काम करतो त्यावेळेला कोणाला मोठी कार दिली जाते, कोणाला छोटी कार दिली जाते, कोणाला इनोवा असते, अशा पद्धतीचे त्यावेळेला सुविधा होत्या. जे राजघराण्यातले ज्या स्त्रिया आहेत, जास्त करून स्त्रियांसाठी
किंवा राजघराण्यामध्ये ज्यांना पदवी मोठी आहे, म्हणजे जे सरदार आहेत किंवा ह्या किल्ल्याचा किल्लेदार आहे, ह्यांची जाण्याची व्यवस्था इथपर्यंत त्यांनी पायी यायचं, इथून पुढे त्यांना इथं पालखीची व्यवस्था, ह्या पालखीत बसून त्यांनी वरती जायचंय, म्हणून ह्याला नाव दिलंय मेणा दरवाजा. म्हणजे तो जो हत्ती दरवाज्यानंतर महत्वाचा दरवाजा कोणता, तर हा दरवाजा. तिथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला इथे येऊन तुमचं जे कोणी असेल त्याच्या रँकनुसार त्याची इथून जाण्याची व्यवस्था केली जाते. हा मेणा दरवाजा, त्याच्या पाठीमागे फक्त जाताना तुम्ही पाठीमागचा दरवाजा त्याला कुलूप दरवाजा नाव आहे. आता कुलूप दरवाजा नाव का असेल त्याला, कुलूप दरवाजा का नाव असेल असं? तुम्हाला हिरकणीची गोष्ट माहिती आहे का? रायगडाची आपण सगळे शिकलेले आहेत. काय घडलं होतं त्यावेळेला, संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर ना गडाचे दरवाजे बंद झाले. तिला गडबडीमध्ये वेळ चुकल्यामुळे तिला खाली उतरता नाही आलं आणि गडाचा दरवाजा हा सकाळी सूर्यास्त जेव्हा होणार त्यावेळेला उघडला जाणार. स्वराज्याचा काटेकोर नियम होता. आज आपण सर्रास सिग्नल तोडून पळतो, लाल असला तरी आपली बाईक आपण पुढे दांबटतो, बाजूचा येईल ठोकेल तो त्याचा प्रश्न आहे, गेला तर तो जाईल, मला काय मी झाल्यावर आपण सिग्नल तोडायचा वर दमदाटी त्याला करायची, असे बरेचसे प्रकार आपण पाहत असतो. पण स्वराज्यामध्ये नियम असे होते, जो नियम दिलाय तो नियम पाळलाच जायचा. अगदी कोणी जरी असला तरी, अगदी राजे जरी असले तरी त्यांना संध्याकाळी दरवाजा हा बंदच असणार आहे, कारण त्यांना येण्याची व्यवस्था त्या पद्धतीत असणार की त्याच्या अगोदरच आपल्याला पोचायचंय. तर अशा वेळेला तो दरवाजा संध्याकाळी, स्वराज्याचा नियम होता, संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावरती गडाचा दरवाजा बंद होणार, तो कोणत्याही परिस्थितीत उघडला जाणार नाही. तो उघडला जाईल ज्या वेळेला सूर्यास्त, तुमचा पुन्हा सूर्योदय होईल त्यावेळेला दरवाजा उघडला जाईल. म्हणजे इथं तुम्ही आल्यानंतर ना इथून खरं तुम्हाला किल्ल्यावर जाण्याची व्यवस्था आहे, इथून तुम्हाला पालखी मिळण्याची व्यवस्था. तिथं गेल्यानंतर ना जर गेट उघडं असेल तर तुम्ही जाणार, गेट बंद असेल तर तुम्ही जाऊ शकणार नाही. त्यामुळे शेवटचे 2 दरवाजे, हा मेणा दरवाजा, तो कुलूप दरवाजा. चल एक मिनिट. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. 8वा सर्व दरवाजे आपण पाहिले, सर्व पाहत आलो, त्यांचा इतिहास घेत आलो. हा शेवटचा दरवाजा. असे 8 ते 9 दरवाजे असावे, परंतु वृक्षारोपण वेगळ्या पद्धतीने केल्याने ते दरवाजे ढासळण्यात आलेले. हा जो का दरवाजा दिसतो कुलूप दरवाजा, त्याच्यावरती सैन्य, पहारेकर यांचं राहण्याचं ठिकाण होतं. आपल्याला याच्या अवशेषावरून दिसत बांधकाम दिसते आपल्याला. हा दरवाजा दुमजली दरवाजा आहे, याच्यावरती पहारेकरी राहायचे आणि संपूर्णपणे 4-5 दरवाजांचं ते निरीक्षण करायचे की शत्रू सैन्य कुठपर्यंत येत आहे. पूर्णपणे या कुलूप दरवाजाने त्याचं निरीक्षण केलेलं आहे. राहण्याचं ठिकाण आहे म्हणून त्या सैन्यांना, त्या पहारेकऱ्यांना पाणी पण पाहिजे, धान्य पण पाहिजे. पण पूर्वीच्या कालखंडामध्ये त्यांच्या सैन्याला, पहारेकऱ्यांना ते धान्य एका स्ट्रक्चरमध्ये साठवलं जातं, त्याला बोलतात कणगी. काय बोलतात? कणगीचं स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवतो, तेवढं पाहायचं. गोल स्ट्रक्चर दिसतं तुम्हाला. या ठिकाणी साधारणतः त्यांचं ते जेवढं पहारेकरी असतील तेवढ्यांचं धान्य याच्यामध्ये साठवलं जायचं. धान्य आहे, मग पाणी पण पाहिजे. मग पाण्याची व्यवस्था कशी करायची पहिली गडावरती, तर पाणी व्यवस्था कशी पुरवली जायची? कुठले पाईप असायचे? खापरी, माती भाजली जायची, त्याच्यापासून पाईप तयार केलं जायचं, त्याला बोलतात खापरी पाईपलाईन. आपण समोर पाहू शकता इथं, या ठिकाणी पाहून तीच ती खापरी पाईपलाईन पूर्णपणे सरकारच्या लोकांना, पहारेकऱ्यांना पाणी पुरवलं जायचं. आता एवढा मोठा आपण धान्य साठा पाहिला, त्याच्याही मोठा धान्य साठा अंबरखान्यात जाऊन पाहणार आहोत. अच्छा, मध्ये आपण एक वास्तू पाहिली, त्याचं नाव होतं अंबरखाना. तिथे ऍक्च्युली ते धान्य कोठार होतं. म्हणजे पूर्वी, आता हा किल्ला आपण पाहतोय, बऱ्याचदा परिस्थिती अशी असायची की आता आपल्याकडे धरणं आहेत त्यामुळे बागायती होतीये, शेती पिकतीये, पण पूर्वी कित्येक वर्ष दुष्काळ असायचा, अगदी 4-4 वर्ष दुष्काळ असायचा. मग त्यावेळी खायचं काय? गडावरती जी आपली सैन्य असतं त्यांना जी रसद लागते, जे अन्न पाणी लागतं, ते दररोज आणायचं कुठनं? समजा आज माझ्या घरातली बाजरी संपली, किराणाच्या कोपऱ्यावरच्या दुकानात भेटले नाही तर मी जुन्नरला येऊन आणेल, जुन्नरला येऊन नाही आणली तर नारायणगावला जाऊन आणेल. पण त्यावेळेस तशी परिस्थिती नव्हती आणि त्यावेळेस किल्ल्यावरती शेकडोंच्या संख्येने लोक राहायला, काम करायला होती. त्यामुळं त्या लोकांना लागणारी जी रसद होती ती रसद सगळे आपल्या त्या अंबरखान्यामध्ये स्टोअर केली जायची आणि त्याला धान्य कोठार असं म्हणतात. आता आपण तिथे गेलो का नाही, तर जसं सुरुवातीला आपण सांगितलं की किल्ला हा आपली प्रॉपर्टी आहे, ती आपणच जतन केली पाहिजे. तर तिथं रिस्टोरेशनचं काम चालू होतं म्हणून आपण गेलो नाही. पण जाताना 2-2, 4-4च्या संख्येने तुम्ही रिटर्न होताना तुम्ही ते पाहू शकता.
तर तिथे आतमध्ये वेगवेगळे पार्टिशन्स त्यावेळी केले होते. आता सध्या ते पाहायला मिळत नाही. सगळा ओपन हॉल आहे. वरच्या बाजूने व्हेंटिलेशनसाठी चांगली जागा होती, हवा पास होईल अशी, आणि साईडने फेसिंगने खिडक्या पण त्याला आहेत ऍज इट इज. आणि त्याचा स्लॅब जो आहे तो साधारण 7 ते 8 फुटांचा स्लॅब आहे. म्हणजे माझ्या उंची एवढा स्लॅब आहे, माझ्या उंचीपेक्षा अजून 1 फूट उंच. तर अशी ती आंबरखाण्याची वास्तू. त्यानंतर पुढे येताना आपण पाहिलं की लेफ्ट साईडला काही पाण्याच्या टाक्या होत्या. पहिल्या सगळ्यांनी ह्या रस्त्याने येताना लेफ्टला टाक्या होत्या. तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर इथं मागच गंगा जमुना पाण्याच्या टाक्या होत्या. त्या साधारण यादव काळातल्या किंवा त्या सिंगल काळातल्या पाण्याच्या टाक्या आहेत. आणि आपण वरतून ज्या रस्त्यावरून चालत होतो त्याच्या खालच्या बाजूला सुद्धा पाण्याच्या टाक्या आहेत त्या. म्हणजे आपण आधांतरी चालत होतो. आणि त्या पाण्याच्या टाक्यांना खांब आहेत, त्यांना खांब टाकं असं पण म्हटलं जातं. तर खूप रेअर आहे, म्हणजे बऱ्याचशा किल्ल्यांवरती ते पाहायला पण मिळत नाही, कणग्या पण त्या ठिकाणी असते. तर मी तुम्हाला सांगत होतो की ते पाण्याचं टाकं जे आहे गंगा जमुना खांब टाकं आहे, कारण की त्याला खांब आहेत, पिलर आहेत सपोर्टसाठी. आणि वरच्या बाजूला जो स्लॅब आहे त्याच्यावरून अक्षरशः आपण चालत येतो. असं आतमध्ये खोलवर एक 20 ते 25 फूट आणि आतमध्ये सुद्धा 15 ते 20 फूट असं रुंद ते पाण्याचं टाकं आहे. त्यातलं पाणी आजही पिण्यासाठी वापरतात. खूप छान चव लागते, अगदी गोड पाणी आहे त्यातलं. त्यानंतर माझ्या मागं एक वास्तू आपण पाहतोय, त्याचं नाव माहिती आहे कोणाला? शिवकुंज. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची घोषणा कधी झाली कोणी सांगेल? दिवस 1 मे 1960. आणि आपले पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण. ह्या ठिकाणावरनं महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची घोषणा केली होती. म्हणजे कल्पना करू शकता, महाराष्ट्र छोटा भाग नाहीये, प्रचंड मोठं राज्य आहे ते. आणि त्या अख्ख्या राज्याच्या निर्मितीची घोषणा इथनं झाली होती. ती काळ किंवा ती वेळ अशी होती, जुन्नरला अक्षरशः यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं. म्हणजे शेकडोंच्या संख्येने लोक परगावावरून आले होते, काही परराज्यातून आले होते. आणि इथं सगळं आमच्या म्हणजे ज्या जुन्नर भागात राहणाऱ्या घरांच्या लोकांच्या घरांना यात्रेचं स्वरूप होतं. अशा मोठ्या प्रमाणात लोक इकडे आली होती आणि इथनं ती आपल्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची घोषणा झाली होती. त्यानंतर आपण आता पुढे जाणार आहोत. शिवजन्मस्थान, त्याच्या अलीकडे सरकार वाडा आहे. नंतर पटकन आपण कडेलोट पॉइंट पाहू आणि त्यानंतर तसं पाहिलं तर वस्ती फार कमी होती. आणि जी वस्ती होती ती साधारण ह्या भागामध्ये होती. आपल्या ह्या भागामध्ये जिकडे मी बोट करतोय तिथे ज्या पडलेल्या वास्तूच्या बेस तुम्हाला दिसतोय तिथेच मेजर वास्तू होती. आणि काही पहारेकरी किंवा अजून सैनिक वगैरे हे तटाच्या बुरुंजांच्या आसपास काही त्यांची घरं होती. आणि अंबरखानाच्या मागच्या बाजूला काही घरं होती. तर गडावरचा किल्लेदार जो असेल किंवा गडावरती येणारे पाहुणे असतील किंवा अशी लोक ती ह्या वास्तूमध्ये इथे राहायची. माझ्या लेफ्ट साईडला त्याला सरकार वाडा असं म्हणतात. तिथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, खापरी पाईपलाईन. तिथे पुढे जाऊन मी तुम्हाला सगळ्यांना नंतर दाखवतो. म्हणजे आपल्या घरामध्ये आज पाणी येतं कसं, तर आपण बिल्डिंग मध्ये राहतो अशी कल्पना करूयात. सगळेजण बिल्डिंग मध्येच राहत असाल किंवा घरामध्ये. तर आपल्या घरामध्ये बिल्डिंग मध्ये सगळ्यात वरती गच्चीवरती पाण्याची टाकी असते. तिथून एक प्लॅस्टिकचा पाईप आपल्या किचन पर्यंत बाथरूम पर्यंत येतो. अशा प्रकारे वरती स्टोअर केलेलं पाणी आपल्याला मोटारने किंवा रेग्युलर ग्रॅव्हिटीने ते सगळं खाली येईल किचन पर्यंत. परंतु ही वास्तू किंवा हा सरकारवाडा किल्ला पूर्वीच्या काळामध्ये इथे प्लॅस्टिकचं हे शोध नव्हताच. मेटलचा पाईप होता, पण मेटलचा पाईप त्यावेळी सगळ्या ठिकाणी बसवणं हे फार खर्चिक गोष्ट होती. तर तेव्हा खापरी पाईपलाईन वापरली जायची. खापरी पाईपलाईन म्हणजे काय, तर माती भाजायची, माती भाजल्यानंतर त्याला पाईपचा आकार द्यायचा आणि ते एकात एक फिट करत ते पाईप पुढे पुढे न्यायचे. तर अशा प्रकारची खापरी पाईपलाईन आपल्याला इथं पाहायला मिळते. तुम्ही जर अजून इथून खाली जुन्नरमध्ये गेलात तर जुन्नरमध्ये जुन्नरची जी गढी आहे त्याच्यामध्ये सध्या तहसील कार्यालय आहे. त्याच्या पलीकडच्या भागामध्ये काही बारवा आहेत, विहिरी. त्यानंतर पुढे जर गेलो हापूस बागला तर तिथे मलिक अंबरने बांधलेला एक वाडा आहे.
तिथे ह्या सगळ्या खापरी पाईपलाईन अगदी आपल्याला मोठ्याच्या मोठ्या आकारामध्ये पाहायला मिळतात. मलिक अंबरने ह्या सगळ्या बांधल्या होत्या आणि त्याचं इन्व्हेन्शन किंवा ते ज्या काळामध्ये बनवलं गेलं वगैरे तो सिमिलर काळ आपण म्हणू शकतो. तर ह्या वास्तूमध्ये ते आपल्याला खापरी पाईपलाईन पाहायला मिळते. त्यानंतरनं इथे लेफ्टला आपण पाहतो ही एक जी वास्तू उभी आहे याला हमामखाना असं म्हणतात. हमामखाना म्हणजे शब्दावरून अर्थ समजेल की ते बाथरूम, आंघोळ करण्याची जागा. ते आज बऱ्यापैकी सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला उपलब्ध आहे. आणि नंतरनं ह्या ज्या काही वास्तू आहे ह्या पडलेलं जे काही स्ट्रक्चर आहे ते तुम्ही वैयक्तिक फिरून पहा, आमचे व्हॉलेंटियर्स तुम्हाला दाखवतील. वेगवेगळे पार्टिशन केलेले आहेत. काही ठिकाणी अक्षरशः कारंजे आहेत, म्हणजे ज्या कॉमन रूम्स होत्या जिकडे मीटिंग्स वगैरे चालायच्या तिथे कारंजे आहेत. तेव्हा तर काय वीज नव्हती, मोटार नव्हती, तर 24 तास कारंजे चालणार कसे, ते वॉटर रिसायकल कसं व्हायचं ती माहिती आतमध्ये जाऊन मी तुम्हाला देतो. उंचावरनं पाणी सगळं आणलं जायचं खापरी पाईपलाईनने आणि मग ते कारंजे फुलवले जायचे. तर ते कारंजे मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. मी घाई का करतोय, शिवजन्म आपल्याला ऐकायचा आहे म्हणून थोडक्यात आपण याच्याबद्दल जाणून घेऊ आणि पुढे जाऊन आता आपण शिवजन्माच्या शिवजन्म ऐकूयात. म्हणजे अप्रतपर करेल स्वराज्यामध्ये त्याला एक शिक्षा दिली जायची म्हणून हा कडेलोटाचा पॉईंट आहे. परंतु महाराजच्या कालखंडामध्ये कुठलंही असं या ठिकाणी कडेलोट झालेलं नाही. आपण आता इथनं पाहता परिसर पाहता असता संपूर्ण तुम्ही समोर दिसतोय आपल्याला एक गोल घुमट दिसतोय का, दिसतोय? जाऊन आलेत कधी तिथे? मलिक अंबर हा इथिओपिया देशातला एक गुलाम म्हणून भारतामध्ये विकला गेला आणि त्याने त्याच्या कर्तृत्वावरती लाखोची सैन्याची फौज तयार केली. त्या मलिक अंबरचं वास्तव्य या सौदाग्रह घुमटमध्ये गेलेलं आहे. दुसऱ्या बाजूला पाहता जंगल दिसतंय झाडी, त्या ठिकाणी हप्सी महल म्हणून आहे. त्या हप्सी महलमध्ये आपण एक ऐतिहासिक ठिकाण म्हणून त्या ठिकाणालाही भेट देऊ शकता. आपल्या भारत आशिया खंडातली सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण ही खोडद हिवरे गावामध्ये आपल्याला समोर लास्ट दिसत नसेल, परंतु याच भागात समोर जर नजर टाकली तर आपल्याला छोटे छोटे दिसत आहे. त्याच्या पलीकडे जुन्नर तालुक्यात असलेले एकूण 5 धरणं, त्याच्यापैकी समोरचं येडगावचं धरण छोटं. जुन्नर तालुक्यात अष्टविनायकापैकी 2 मंदिरं आहेत. ओझरचं एक विघ्नेश्वर आणि समोर पाहत आहे लेण्याद्रीचं गिरिजात्मक, समोरच्या डोंगरामध्येच गिरिजात्मक लेण्याद्रीचं. हो, त्या बाजूला जर आलं आपण एक डोंगर दिसतो खालीवर गेलेला, तो हाटकेश्वराचा ट्रेक आहे. आपण हा ट्रेक करू शकता. त्या ठिकाणी आपल्या ज्या काही मनोकामना ज्या काही आपण मागतो ते पूर्ण केलं जाते असे हाटकेश्वरून समजलं जातंय. त्या ठिकाणी शिवमंदिर आहे आणि गुफा आहे आणि एक नैसर्गिक नेड आहे. त्याच्याच बाजूला जर आलो आपण तर भटक्यांची पंढरी समजला जाणारा हरिश्चंद्रगडाला आपण भेट देऊ शकतो. त्याच्याच पायथ्याशी असलेलं नागेश्वराचं मंदिर हे प्राचीन मंदिर आहे जे की शिलाहार राजा झंझ यांनी 9व्या शतकात बांधलेले. त्या ऐतिहासिक मंदिराला आपण भेट देऊ शकतो. दुसरा नंतर इकडे आलो माळशेज मार्गे येताना आपल्याला आपण जसं गड किल्ला आपण दुर्गोत्सवमध्ये घेणार आहोत, तो शिंदोळा किल्ला, त्या किल्ल्याला आपण भेट देणार आहोत. हा शिंदोळा किल्ला आपला टेरणीचा बुरुज त्या ठिकाणी पाहायला भेटतोय. नंतर इकडे आलो समोर माणिकडो धरण दिसते, इथनं भिंत दिसते आपल्याला, तो माणिकडो धरण आहे. त्याचं आता नाव शहाजी सागर जलाशय. त्याच्या पलीकडे आलेला आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्ग म्हणजे कल्याण ते प्रतिष्ठान या मार्गावरती या दुर्गांची निर्मिती केली आहे. आपण ते गडकिल्ले आपण पाहणार आहोत. जीवधन, हडसर, निमगिरी ते किल्ले पाहणार आहोत. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत उच्च सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. आजच्या इव्हेंटचा जो सगळ्यात इंटरेस्टिंग किंवा महत्वाचा भाग आहे शिवजन्म. जसं असं म्हटलं जातं की काशी एकदा करावी, काशीची यात्रा आयुष्यात एकदा करावी, तसं शिवजन्म एकदा तरी ऐकावा आणि तो पण खोतसरांच्या तोंडातून. तर खोतसरांच्या वाणीतून हा शिवजन्म आपल्याला आज ऐकायला मिळणार आहे. तर तो पुढे जाऊन आपण ऐकूयात.